नमस्कार, सुवर्णास किचनमध्ये आज आपण झटपट होणारी टेस्टी खोबरा बर्फी कशी करायची ती बघणार आहोत। तर चला अधिक वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करू। खोबरा बर्फी करण्यासाठी इथे मी एक अख्खं नारळ घेतले। नारळ सुकलेले आहे। तुम्ही ओल्या नारळाची सुद्धा खोबरा बर्फी करू शकता किंवा खोबऱ्याची वाटी वापरली इथे तरी पण चालेल। खोबरं कट करून घेतल्यानंतर खोबऱ्याचा जो काळा भाग असतो ना तो सर्व काही काढून घ्यायचा आणि खोबऱ्याच्या चकत्या करायच्या या प्रकारे। त्यामुळे आपली खोबरा बर्फी पांढरी शुभ्र होईल। खोबऱ्याच्या चकत्या केल्यानंतर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायच्या। तुम्ही छोटं मिक्सरचं भांडं वापरलं तरी पण चालेल आणि जितकं आपल्याला बारीक करता येईल त्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं। याच प्रकारे तुम्ही घरच्या घरी डेसिकेटेड खोबरं सुद्धा तयार करू शकता। आता शेगडीवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आणि हे खोबरं आपल्याला फक्त थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचंय, खूप जास्त नाही। याचा रंगही बदलू द्यायचा नाही। मंद आचेवरती फक्त 1 किंवा 1.5 मिनिटं हे छान भाजून घेतल्यानंतर यामध्ये 2 वाटी दूध टाकते। अंदाजे दूध टाकायचे इथे आपल्याला। पहिले मी 1 वाटी दूध टाकलं, पुन्हा मला थोडंसं कमी वाटलं त्यामुळे मी पुन्हा त्याच वाटीने 1 वाटी दूध टाकलं, म्हणजे 2 वाटी दूध इथे मी वापरलं। आता ही सर्व काही आपल्याला 1-2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचंय। मिश्रण थोडंफार कोरडं झालं त्यानंतर यामध्ये आपल्याला गोडीनुसार साखर टाकायची, जसं तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसार। आता यानंतर यामध्ये मी 2 चमचे दूध पावडर टाकते। तर एक छोटं पॅकेट मी टाकलं संपूर्ण। दूध पावडर पूर्णपणे ऑप्शन आहे, तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल। साखर, दूध पावडर टाकल्यानंतर सर्व काही आपल्याला एकत्र करून घ्यायचंय, चांगलं शिजवून घ्यायचंय। साखर वितळल्यानंतर मिश्रण थोडंफार असं सैल होतं, पातळ होतं। यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा 4-5 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती किंवा मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचंय। जोपर्यंत मिश्रण कढईपासून सुटत नाही तोपर्यंत छान शिजवून घ्यायचं। हे झालं आहे की नाही ओळखण्यासाठी यामध्ये ना असा मधोमध चमचा उभा करून बघायचा। चमचा जर पडला नाही ना तर समजायचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे, किंवा मग मिश्रणाची अशी गोळी करून बघायची। गोळी जमायला लागली की आपलं मिश्रण तयार झालंय असं समजावं। आता इथे मी एक बटर पेपर घेतलेला आहे, तुम्ही ताटाला तूप लावून घेतलं तरी पण चालेल। त्यावरती आपल्याला हा मिश्रणाचा गोळा टाकायचा आहे आणि हाताने थापायचा आहे। खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडही नाही, थोडासा प्लेन दिसावा यासाठी मी थोडंसं लाटणं फिरवते याच्यावरती आणि वरतून थोडेसे पिस्त्याचे किंवा तुम्ही ड्रायफ्रूटचे काप टाकू शकता, त्यामुळे छान दिसते बर्फी। 1-1.5 तास आपल्याला ही बर्फी ना छान अशी थंड होऊ द्यायची हवीशीर। बर्फी थंड झाल्यानंतरच आपल्याला हिचे काप करायचे। काप करताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही चौकोनी, आयताकृती, गोल करू शकता। आणि अशा प्रकारे आज आपली ही सुक्या खोबऱ्याची बर्फी इथे तयार झालेली आहे। तुम्ही ओल्या नारळाची सुद्धा बर्फी याच प्रकारे करू शकता। एकदम सोपी आणि टेस्टी अशी खोबरा बर्फी आपली इथे तयार झाली। तर इथे मी तुम्हाला एक बर्फी तोडून पण दाखवते। तर हे बघा, तोडल्यानंतर पण आतमध्ये एकदम छान मस्त दिसते, अजिबातही कडक झाली नाही किंवा चिकट झाली नाही। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा। परत भेटू अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।